कोणी बोवणी केली असेल काय म्हणतात टांगा पलटी घोडं फरार हे तर बोवणी जर कुणापासून झाली असेल तर ते गणेश येडगेंच्या पासून झाली. कालच्या दिवसांमधील पहिला बॉल देखील काशीनाथ बोडके यांनी फेस केला होता. पहिली ओव्हर पहिला चेंडू हा मंगेशने टाकला होता तर पहिला षटकार काशीने मारला होता आणि पहिला चौकार हा विठ्ठल येडगेच्या बॅटमधून पाहायला भेटला होता. आणि या जमिनीला दान जर कोणाचा अंग झाला असेल तर ते गणेश येडगेचा. बिग मॅन, डोंगरा एवढा मोठा माणूस आणि डोंगरा एवढा मोठा माणूस जमिनीवरती डासताना आपण आपल्याला पाहायला भेटला. येस एस सायलेंट बॉय अंकुश शेळके एस सायलेंट मॅन सध्याला शांत आहेत. येस आणि आजच्या दिवसांमध्ये जर विचार केला तर अंकुश शेळके देखील बोवणी झालेले आहे. काल तर WWE खेळताना देखील आपल्याला पाहायला भेटलेत अनेक श्री गणेश टीम मधील अक्षय असेल, अंकुश, प्रकाश शेळके इज अ व्हेरी हड्डी मॅन. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहतोय एक तर सर्वांकडून एक मात्र सूचना आहे की नववधूंनी फक्त काळजी घ्यायची. कंबारटा वगैरे मोडलं तर पुढे प्रॉब्लेम अनेक होतील. यस पहिला चेंडू यस एक नववधू शेळके देखील नॉनस्ट्राईकला पाहायला भेटतात. यस पहिला चेंडू फुल टॉस त्याला मात्र दाखवलेत अगदी पावसामध्ये तारे. आलाय षटकार सुनील लांबर ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आक्रमण कोयल जी गोंधूची मार्क होते आपल्याला पाहायला भेटतात आणि पहिल्या चेंडूवरती अगदी एक षटकार पाहायला भेटलाय. कालच्या दिवसापर्यंत आपण पाहिलं मंगेश पहिली ओव्हर टाकत होता पण तो आज मात्र बॅकफुटला राहिला आणि पहिली ओव्हर कोयलला दिली. पुन्हा आपण पाहतोय बॅटचा फेस ओपन केलाय. मंगेश आहे त्या ठिकाणी थोडं सांभाळून एक धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या. संघ तब्बल धाव फलकावरती 7 या आकड्यावरती. स्टार्ट फार चांगला झालाय. अगदी रब्बल बॉल किंवा टेनिस बॉल साठी हा जो स्टार्टअप फार महत्वाचा असतो तो स्टार्ट तर झालाय परंतु विचार केला तर राम समोर असताना काय करेल. येस ओळखल्या त्यानंतर सोडून देखील दिलाय. पंचांच्याकडे नजर आहे. येस व्हाईट बॉल आहे नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावरती जाऊन पोहोचल्या. संघ तब्बल धाव फलकावरती आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. आणि गणेश येडगेंकडे थोडंफार पाहिलं तर बॉडी मात्र हलकी करताना पाहायला भेटत परंतु त्यांना थंडी देखील वाजते कारण डबल टी शर्ट घालून परिधान करून मात्र बाउंड्री लेंथ वरती आपल्याला पाहायला भेटतात. येस कम ऑन. यस अप्रतिम फटका लाजवाब धडाकेबाज आउट ऑफ द पाक सीमारेषा बाहेर. आर्यसच्या बॅट मधून आलाय. आर्यस ब्रँडेड षटकार. गणेश येडगे म्हटलं की हातोडा अगदी बॅट स्विमिंग केली त्या बॅटला अगदी बॅट बॉलने जर स्पर्श केला की चेंडूच्या अगदी चितड्या उडतात. मिस्टर हातोडा षटकार अनेक त्यांच्याकडून मोठे बिग बिग पाहायला भेटतात. धावसंख्या तब्बल जावे धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 14 या आकड्यावरती. आज रणनीती काय असेल बाबू झोरे कुल कॅप्टन याची ही देखील पाहणं फार महत्वाचं असेल कारण अजून एक व्हेरी डेंजरस मॅन उत्तम देखील अगदी एक हार्ड हिटर बॅटल त्यांच्याकडे आहे. मंगेश आहे, कोयल आहे. येस उत्तम शेळके. यस हा देखील उडवलाय. अप्रतिम लाजवाब पाठवून दिलाय अगदी मिलिमिनियम टॉवरच्या पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला. येथील या देखील 6 धावा. धावसंख्या 6 ने वेगावते जाऊन पोहोचले तब्बल 20 आकड्यावरती. ज्या प्रकारे मात्र चेंडूचा वेग आहे ना त्या वेगाने चेंडू अगदी बाहेर जातोय. आजची तिसरी मॅच देवांश देवांश संघाची परंतु बॉलिंग अटॅक वरती आपल्याला अंकुश पाहायला भेटला नाही. फिरकीचा जादूगर
यस वा भाई वा, स्वीट साऊंड आलाय, उत्तम आहे. पाठी कॅच पकडली गेले, परंतु जो बॅटला बॉलने स्पर्श केल्यानंतर जो आवाज आला तो अप्रतिम होता. अगदी मंत्र मुक्त करणारा हा आवाज पाहायला भेटला. परंतु जसा आवाज आला तसा देखील मात्र तंबूची दिशा देखील पकडली. धावसंख्या जाऊन पुढे 20 आकड्यावरती पहिले षटक संपले. यस, कर्णधार व्हेरी चॉकलेट बॉय मिस्टर सुरेश शेळके, ऑफसाईडचे किंग अगदी आहेत, होते, असणार नसणार हे माहित नाहीये. परंतु आजच्या मॅच मध्ये काय केले फार महत्वाचे आहे. 3 वेळेला मात्र ओपनिंग केलेली आहे, परंतु तिन्ही वेळेला अगदी फ्लॉप ठरलेले आहेत. व्हेरी फ्लॉप बॉय देखील म्हणता येईल. अगदी विचार केला तर अनुभव फार आहे. त्या अनुभवाचा उपयोग कोणत्या प्रकारे करतील हे पण फार महत्वाचं आहे. येस, गोलंदाजी मध्ये चेंज करण्याचं कारण फक्त एकच, मिस्टर बाबू झोरे कर्णधार देवांश ऑरियर्स शिवांश ऑरियर्स या संघाचे मास्टर माइंड असणं फार महत्वाचं आहे. एक ओव्हर 21 धावा, गोलंदाजी मार्क वरती भागवत लांबोर. मंगेश सारख्या रफ्तारलाच मात्र आमच्या पवेलियनच्या समोर म्हणजे समर्थन कक्षाच्या समोर उभं केलंय. ज्या प्रकारे सरड्याच्या वरचे शिरगोळी असते ना, त्या प्रकारे मंगेची हेअरस्टाईल देखील आहे. व्हेरी स्टायलिश बॉय. नक्की 302 गाडीचे मालक. अप्रतिम चेंडू पाहायला भेटला. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या, 3 षटकार आले. 1 षटकार सुनील लांबोरच्या माध्यमातून आला, तर 20 धावा आल्या आणि 2 षटकार रामने मारले. सुनील लांबोर ऑन फायर होईल का? याचा टॉपेज घेतलाय, बॅटला ब्रश केल्यानंतर आपण पाहतो डी झोन साठी चेंडू चाललाय, ज्या ठिकाणी 1 धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावते, जाऊन पोहोचला संघ तो दाखल करते 21 या आकड्यावरती. प्रकाश झोरे आणि बाबू झोरे, झोरे बंधूची विकेटच्या पाठीमागे मात्र जोडी आपल्याला पाहायला भेटते. याचा पुन्हा एकदा स्वीट साऊंड आलाय, परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटेल. खऱ्या अर्थाने जर विचार केला ना, शैलेश असेल, गणेश एडगी असेल, मंगेश असेल, गणेश शेळके असेल, झोरे असेल, आज भागवत शेळके देखील आपल्याला पाहायला भेटत आहेत. यस, कमबॅक. इट्स अ व्हेरी डेंजरस बॉय. खिलाडी हो का खिलाडी भागवत शेळके आज देखील क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला भेटतात. आज इनिंग मध्ये असतील. यस, आपण पाहतोय शैलेश शेळके आहे, त्या ठिकाणी आपण पाहतोय डेंजर झोन साठी आपल्याला पाहायला भेटला होता. भागवत लांबोर असं एकमेव मात्र बॉलर आहे या टीम मधील जो मात्र आतापर्यंत महागडा ठरला नाही. कालच्या दिवसामध्ये एक मॅच फक्त, परंतु ती देखील त्यांनी कमबॅक करून दिला होता. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. 4 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. जास्त वेळ शांत राहण्यासाठी मी संत नाहीये, परंतु फक्त एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1 ने वेगावते, जाऊन पोहोचला संघ तो धाव फलकावरती 23 या आकड्यावरती. अद्याप जर विचार केला तर या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाटण तालुका धनगर समाज क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही मॅच खेळली जाते. रब्बर बॉल टेनिस क्रिकेट मधील ही प्रीमियर लीग. आयोजक बंटी शेळके, बिग मॅन बॉडी बिल्डर संतोष शेळके, सुरेश शेळके चॉकलेट बॉय आणि प्रकाश एडगे यांच्या माध्यमातून, यांच्या अंतर्गत, यांच्या
संकल्पनेतून ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते. एक स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. त्यामध्ये जर विचार केला तर स्विंग बॉलर अंकुश विकीने अद्याप एकही ओव्हर टाकली नाहीये. मी खात नाही. इथं कसं आहे माहिती आहे तुला, आजूबाजूची भूक भूक करतात. जर तुला या बरंच नाही सुरेश शेळके आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेस करत असताना अप्रतिम फटका पाहायला भेटला, परंतु गणेश जोरे त्या ठिकाणी असतील. एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगवते. जाऊन पोहोचल्या संकेतबल धाव फलकावर दे 25. नागिन बॉलर अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटला, परंतु डॉट बॉल पाहायला भेटते. मंगेश गेलाय गोंदाची मार्क होते. पुन्हा आपण पाहतोय यस 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 कॅमेरामॅन थोडा फोकस अच्छे से करणं, कारण कमबॅक केले भागवत शेळके यांनी. देखील फार चांगला पाहायला भेटला. एकच धावसंख्या पाहायला भेटते. यस भागवत शेळके तर हात दाखवा वरती करा. ओके यस मास्टर माइंड कशाला म्हणतात. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि तिसऱ्या षटकातील अद्याप 4 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 26 धावा. 10 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. याचा पुन्हा एकदा टॉप एज, परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचल्या संघात धाव फलकावरती 27 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट्स बॅक टू डग आउटच्या दिशेने आपण पाहतोय. याचा पुन्हा एकदा टॉपिक आपण पाहतोय. यस प्रकाश झोरे म्हणत असतील की ईशांत शर्मा सारखी माझी हाईट का नाहीये, कॅच पकडली असती. ईशान तेवढाच आहे. याला गेअर थोडा टाइम प्लीज. जाऊया मॅच कडे. पुण्यावर पाहतोय कुट्टापेचा चेंडू त्याला भिरकवण्याचा प्रयत्न देखील फार चांगला पाहायला भेटला.
एकच धावसंख्या पाहायला भेटेल. धावसंख्या 1ने वेगावरती जाऊन पोहोचला संघ धाव फलकावरती जर विचार करता 29 आकड्यावरती. हॅलो मॅजिक. हॅलो 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 थोडा हॅलो 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 हॅलो. पाटण तालुका धनगर समाज क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत हे टुर्नामेंट खेळले जाते. एक विकेट आपल्याला पाहायला भेटला. 29 धाव संख्या. याचा मोठा फटका असा जगलाय. कॅच पकडली जाईल का आणि भारतात ड्रॉप झाले, जमिनीला दान झाले. एक जीवदान पाहायला भेटले सुरेशला. एक जीवदान पाहायला भेटले सुनील लांबोरेला. सुनीलच्या बॅट मधून 11 चेंडू 13 धावा आल्यात आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला तर 11 बॉल 13 धावा म्हणजे अगदी हा टर्निंग पॉइंट असू शकतो का या कमी धावसंख्या असण्यासाठी. नक्की नक्की हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे. किंवा येणाऱ्या चेंडू मध्ये मात्र कमबॅक करून देईल का, कारण वेल सेटल बॉय हा मात्र इथे खेळपट्टीच्या आतमध्ये आहे. याचा पुन्हा एकदा 12 बॉल मध्ये म्हणजे 2 ओव्हर्स मध्ये फक्त 13 धावा सुनीलच्या बॅट मधून आल्यात. परंतु तेवढाच चांगला गोलंदाज देखील आहे. जरी कमी स्कोर असेल तरी देखील मॅच मध्ये कमबॅक बॉलिंग मार्फत करून देऊ शकतात, कारण सूरज आहे, सुनील आहे, अप्रतिम गोलंदाज आहेत. परंतु पाहूया अक्षय आखड देखील आहेत, म्हणजे गोलंदाजी मार्क वरती मात्र रफ्तारगे राज्य पाहायला भेटतील. याचा पुन्हा होईल का सक्सेसफुल. पुन्हा एकदा मात्र कॅच ड्रॉप. मिस्टर कोयल ज्यांनी 20 धावा दिल्या होत्या ना त्यांच्याकडून ही मात्र कॅच ड्रॉप झाले. परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1ने वेगावरती जाऊन पोहोचल्या संघ 31 या आकड्यावरती. याचा पुन्हा एकदा आपण पाहतोय अजून एक टेस्ट मॅच आहे का रब्बर मॅच आहे हे समजत नाहीये. परंतु धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचले. धाव फलकावर आपण पाहतोय 5 बॉल 8 धावा दिल्यात. विकेट अद्याप एकही घेतलं नाहीये भागवत याने. याचा पुन्हा आपण पाहतोय अजून एक डी झोन साठी पाठवला. 1 बाउन्सचा इशारा देखील पाहायला भेटलाय. धावसंख्या 1ने वेगावरती 33 आकड्यावरती. शेवटचे 6 बॉल बाकी असताना कोणता बॉलर येईल, कारण प्रत्येकाची इच्छा असेल तर बाबू झोरेंनी बॉलिंग टाकावी. प्रत्येकाची इच्छा असेल की बाबू झोरेंनी बॉलिंग टाकावी. कर्णधार टीमचा मालक सर्वस्व घेतील का बॉलिंग की मास्टर माइंड असेल हे पाहणं फार महत्वाचं आहे. कारण अनेक सामने यांनी मात्र जिंकून दिलेत. परंतु आज धाव फलक कमी आहे. मॅच मध्ये देखील आहेत. आज घेतील का. अनेक मॅच हातामधून गेलेल्या देखील स्वतः संघासाठी राघवंटेक या संघासाठी जिंकून देखील दिल्यात. परंतु आज स्वतःचा संघ आहे तर आज काय होईल. 33 लॉस ऑफ 1 विकेट. बॅक टू डगआउट. आमच्या संबोधन कक्षामध्ये देखील असं सांगितलं जातं की बाबू झोरे ज्यांनी बॉलिंग घेतली पाहिजे, परंतु घेतील का नाहीत, कारण की क्रिकेटच्या आतमधील प्लॅनिंग हा फार वेगळा असतो. पाहूया. यस आता मात्र दुसऱ्यावरती जबाबदारी दिले उत्तम शेळके ब्लॅक कोब्रा. अरे तर त्याच प्रकारे हे असं होतं. जास्त उत्तम सचिन सॉरी फुल टॉस बॉल काढून दिलाय. सांगपडा नगरीमधील हा सितारा
प्रॅक्टिससाठी मात्र दोघे जण एकमेकांसमोर असतात आणि त्याच्यात मात्र परिपूर्ण फायदा आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू अगदी निघून चाललाय आउट ऑफ द पाक, सीमारेषा बाहेर षटकारासाठी. आता नाही जाऊया मॅचच्या दिशेने. ओहो, अजून एक लांबी आहे, उंची आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. वन बाउन्स, सीमारेषा बाहेर. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये किती धावसंख्या दिली पण फार महत्वाचं आहे. क्रिकेटचं समीकरण हे असं आहे, ANP लाईव्हचं कौतुक त्यासाठीच आहे. क्लिअरिटी मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट. माणसांचं आयुष्य असो किंवा कॅमेऱ्याचा फोन असो, फोनचा कॅमेरा असो किंवा कॅमेरा असो, क्लिअरिटी महत्वाची असते. ANP लाईव्ह अगदी खेड्यापाड्यामध्ये गावागावामध्ये प्रचलित यासाठीच आहे. सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन देखील टॅप करायला विसरू नका. धावसंख्या 44, 3 टू गो. 3 चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. यस, नागवंपेक गावतील पांडुरंग, ज्यांना मात्र या महाराष्ट्रामध्ये प्रचलित कोणी केलं असेल तर ANP लाईव्हने. काळ बिथाड उर्फ नागिन बॉलर. यस, पांडुरंगाचा विठ्ठलाचा जसा मात्र सावळा रंग, त्याच प्रकारे ह्या पांडुरंगाचा देखील सावळा रंग. 6-4 वाईड, 6-4 डॉट डॉट. 17 बॉल 25 धावा. सुनील लांबोर. याचा अजून एक फटका चांगला पाहायला भेटला आहे. क्षेत्ररक्षक असेल, वन बाउन्स वगैरे केला जाईल. अफाट वेगाने 1 धावसंख्या कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने वेगावते. सुरेश धावत नाही, परंतु सुरेशला 1 चेंडू शेवटचा खेळायचा आहे म्हणून तो धावत नाही. अंकुश शेळके. $45. 1 टू गो. शेवटचा 1 चेंडू बाकी. यस, डी झोन साठी पाठवलाय. धावसंख्या 1 ने वेगावते. 46, 47 टू विन. लवकर लवकर क्षेत्राशी सजवून घ्यायचंय आणि आपले 2 बॅटल खेळपट्टीवरती पाठवायचे. शिवांश वॉरियर्स. त्याच्यापुढे मॅच कोणाची आहे? मारून खेळला नाही, मारून म्हणजे काय टिकून खेळला नंतर मारला. रनाड होतो. दुसरी मॅच खेळलाच का? पळायला ना झालं पहिलं. विचार राहणार होतो. एक काली तर पळायला दुसऱ्या पळा अडकला ते तिकडून निघून पाहणार. आता तुझी मॅच आहे जे बेटर. आता तुझी मॅच आता आता पण बाहेर आहे. ओपनिंगला जा. कोणती मला बाहेर घेऊन जा. ऐकी ओपनिंगला जा. ऐकी ओपनिंगला जा आणि काय कर माहिती का? आमच्या तुझा पण ऍक्च्युअली तू बोलत राहायची. मी पण मारणार नाही. हे नको थांबता म्हणून पडशील म्हणून तुला सगळं पडशील म्हणून तुला नसतं करते. टायमिंग काय ये मला वाटतं अरे थांब.
एस जी फायटर्स आणि सडा वाघापूर संघ या प्लीज नाणेफेकीसाठी. एक कपडा यस सडा वाघापूर संघ कॅप्टन पाठवायचंय. सडा वाघापूर संघ आपण कॅप्टन पाठवायचंय. येस येस पहिला चेंडू हा रिलीज होण्याने जर तुमचे कॅप्टन आले नाहीत दोन तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. बाबू शेळके यायचे नाणेफेकीसाठी. येस कॅप्टमॅन. येस अक्षय शेळके आहेत त्यांनी इशारा केलाय. येस व्हेरी क्यूट मॅन यस व्हेरी क्यूट मॅन कोंडीबा कात्रड सर यांचं देखील आगमन झालंय. आपण देखील आल्याबद्दल आपलं देखील सर अयोध्या यात्रा काशी बद्रीनाथ हे अगदी तीर्थक्षेत्रामध्ये मात्र केदारनाथ पाचगणीमधील केदारलिंग वाघजाई यांच्या मात्र तीर्थक्षेत्रामध्ये अगदी जर विचार केला तर दर्शनासाठी मात्र गेले होते आणि आता मात्र या गुरुद्वार मैदानामध्ये अगदी मॅचचा आनंद घेण्याचा आपण पाहतोय. येस येस टाटा येस लवर मिस्टर कोंडीबा कात्रट. शिवांश इज्जत करतो जरा. पहिली टीम बाद झालेली याची बस नाही बॉलर पण कोण युवराज. हेलो हेलो मच्छिक हेलो. येस मॅच येस टच टॉच उडी ना टॉच उडी की अरे टॉच उडी ना यार बाबा. ए जगदीश टॉच उडी रे तर अरे पण तू आहेस ना उडी ना भाई यार. नाही टॉच उडी तर अरे तुम्हाला निर्णय सांगा नंतर नाही भाई. डॉट झाला का पहिला डॉट. तर आगे टॉच उडी सर. पहिला चेंडू यस सन्मान्य भास्कर शेळके शेठ. यस आपलं देखील आगमन झालंय तर आपण देखील आल्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार. आपल्या हस्ते नाणेफेक केलं जाईल सर प्लीज आपल्या हस्ते नाणेफेक करून आपण घ्यायचंय. एच जी फायटर्स सुरेश मामा अगदी तुमचे जवळचे मित्र तुमचे सवंगडी आणि आनंद दंडिले म्हणजेच वाघापूर आई जानाई देवी वाघापूर या दोन कॅप्टन्स मध्ये नाणेफेकी होईल. अरे भाई ये ना ये अरे पण तुम्ही घ्या ना उडून यार.
बोलवलं रे म्हणून बोलतो. ती उद्या असणार आहे उद्या. कोणाची कोणाची? याचा अप्रतिम फटका आणि फुटबॉल खेळण्याची प्रॅक्टिस का असावी तर हे क्षेत्रक्षण पुन्हा एकदा रिप्लाय मध्ये पहा आमच्या ANP लाईव्ह वरती. फुटबॉलची प्रॅक्टिस याच्यासाठी असावी. चांगले क्षेत्रक्षण पाहायला भेटले आपल्या संघासाठी. धावसंख्या वाचल्यात. एका साईडला आहे सिद्धेश एडगे वाडीचा चॉकलेट बॉय तर एका साईडला आपण पाहतोय सुरेश नागवांटीचा चॉकलेट बॉय. धावसंख्येत आपण धाव फलकावर जाऊन पोहोचले. आपण पाहतोय 4. बॉल गेली. असा डॉट बॉल पाहायला भेटलाय. डॉट बॉल झाला. 5 बॉल ना आता. 4 बॉल झाले. आता डॉट बॉल झाला. 4 बॉल 4 धावा. तू 4 कर सोड. त्या पुन्हा कंटिन्यू कर. टू गो. याचा बैठी शॉट बैठक सजवलाय आणि अगदी आपल्या संघासाठी धाव संख्या देखील वाचवल्यात. एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते जाऊन पोहोचला संघ तब्बल धाव फलकावरती 8 या आकड्यावरती. 5 या आकड्यावरती. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. सन्माननीय भास्कर बिरू शेळके एक बिझनेसमॅन. हे अंके दे ना. हे टॉस दे की. अजून एक प्रकार चांगला पाहायला भेटला क्षेत्रक्षण त्या ठिकाणी असेल. सन्माननीय भास्कर बिरू शेळके शेठ एक बिझनेसमॅन यांच्या हस्ते मात्र हा नाणेफेक गेला जातोय. आपण पाहतोय बाखरमळे या मॅचची पाडतोय बाखरमळे आणि विचार केला तर शिवांश वॉरियर्स या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. कोण जिंकले? सोन्या 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 यस श्री जानादेवी वाघापूर या संघाने आपण पाहतोय प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केलंय एसजी फायटर्स या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. याचा बॅकअप नाहीये. चुकी होते. एकच धावसंख्या होती आपण पाहतोय परंतु त्या ठिकाणी 2 धावसंख्येचं रूपांतर झाले. यस थोडंफार सांभाळून कारण एक तंगडी काशीला जाईल तर एक तंगडी वाशीला जाईल. 13 तासांचा प्रवास तुमचा आहे आणि मॅच एन्जॉय करताय. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आपण पाहतोय त्या फलकावरती. आतापर्यंत विचार केला तर सुनील लांबर कोणती मार्क होती पाहायला भेटलाय. पहिल्या चेंडूचा खेळ संपला 8 या आकड्यावरती आणि टार्गेट आपण पाहतोय 47 या धावसंख्येचं. याचा पुन्हा आपण पाहतोय कॅच साठी संधी आहे. कॅच ड्रॉप सुरेश कडून. चेंडू अगदी आउट ऑफ पाक सीमारेषा बाहेर षटकारासाठी गेलाय. 6 धावा धाव फलकावरती लागतील आणि एक मोठा जीवदान या मोठ्या खेळाडूला पाहायला भेटलंय. इथून पुढे या मॅचचं समीकरण काय असेल हे पण फार महत्वाचं आहे कारण सुनील एडगेंना जीवदान देणं आणि ती लॉलीपॉप झेल सोडणं म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतःला मारून घेतलेलं कुऱ्हाड आहे. धावसंख्या धाव फलकावरती सजले गेले 14 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूवरती सुनील लांबूर याने मात्र 8 धावा खर्च केल्यात. हा विकेट पकडला असता ही कॅच पकडली असती तर मॅचचं समीकरण अजून चेंज झालं असतं.
यस आता तो फटका बसलाय, कॅच पकडली गेली. एक तेरी तो एक मेरी. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय त्वरित मात्र परतवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 8 या आकड्या 14 या आकड्यावरती. या ओव्हरमध्ये 3 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. आता मात्र आपण आलो व्हेरी डेंजरस मॅन मिस्टर मंगेश शेळके. स्ट्राईक इनला बॅटर आपल्याला पाहायला भेटले मंगेश. 6 बॉल 4 वरती मात्र गणेश झोरे घेताना पाहायला भेटतोय. अगदी 6 चेंडू रबर बॉल म्हणजे 10च्या वर धावसंख्या असल्या पाहिजेत, परंतु फक्त 4 धावा. यस खूप टप्प्याचा बॉल होता आणि हे मात्र डिलिव्हरी नाही जे फेवरेट आहे अशी मग गोलंदाजी तुम्ही खऱ्या अर्थाने हा बॉल डॉट झालाय. परंतु येणाऱ्या वेळेमध्ये जर तुम्ही जर अशा प्रकारची गोलंदाजी त्याला केली तर तुम्हाला नक्कीच दिवसामध्ये तारे दाखवण्यासाठी देखील मंगेश कमतरता मात्र भासणार नाही याच्यामध्ये जाणीव देखील असावी, कारण व्हेरी डेंजरस मॅन आहे. धावसंख्या जाऊन पडले 14 या आकड्यावरती. 47 टू विन. 47 धावसंख्येचं आव्हान आहे. पटका चांगला पाहायला भेटलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 2 धावसंख्या पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने वेगावरती जाऊन पोहोचलाय संघ तब्बल धाव फलकावरती. विचार केला तर 16 या आकड्यावरती. गरज आहे 19 बॉल 31 धावा. एकोणीस बॉल 31 धावा. समीकरण फार लहान आहे, टार्गेट फार छोटा, परंतु अवघड मात्र अगदी पाहायला भेटेल का. याचा पुण्याला फटका सजवलाय. कॅच साठी सुवर्ण संधी आहे, परंतु आपण पाहतोय चेंडू बाउंड्री लेंथ वरती मात्र अडवला जायलाय. ज्या ठिकाणी आपण पाहतोय बघताना फक्त 2 धावसंख्या पाहायला भेटल्या. धावसंख्या 2 ने वेगावते 18 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 18. अद्याप गरज आपण पाहतोय 18 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता बाकी आहे. इथून पुढे येणारे बॉलर्स कोण असतील? अक्षय आखाडे असेल, सुरेश सूरज आणि सुनील लांबूरचे मात्र ओव्हर झाले. सुरेश शेळके कॅच मध्ये ड्रॉप झाली होती या सुरेश कडून गणेश एडगे यांची, परंतु त्वरित दुसऱ्या चेंडूवरती गणेश एडगे नावाला परतवण्यामध्ये सुनील सज्ज झाला. आयोजक स्वतः या टीम्समध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय. सुरेश शेळके गोलंदाजी मार्क वरती मात्र आलाय. बैठी शॉट साधारणतः प्रयत्न पाहायला भेटला होता. विकेट. गणेश झुरे बॅक टू डगआउट. 18 लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू डगआउट. जसं खेळपट्टीच्या आतमध्ये जात असताना तुमच्या हातामध्ये बॅट असणं फार महत्वाचं आहे. बाबू झोरे लक्षात ठेवा, खेळपट्टीच्या आतमध्ये कोणताही बॅटर जाईल तेव्हा त्याच्या हातामध्ये बॅट असणं फार महत्वाचं आहे. यापुढील मॅच श्री जानादेवी सडाबाकापूर विरुद्ध एच.जी. फायटर संघ. प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर सडा वाघापूर या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण केलंय एस.जी. फायटरच्या संघाला गोलंदाजीसाठी. सूर्य फायटर
यस फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक पाठी असेल कॅच साठी प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आहे. चेंडू निघून चाललाय आपण पाहतोय. वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावसंख्यांसाठी. धावसंख्या 4 ने वेगावरती जाऊन पोहोचले 22. लॉस ऑफ 2 विकेट्स. धाव फलकावरती मात्र नजरा एकदा टाका. 2-2-2 अप्रतिम धाव फलकावरती मात्र आकडेवारी पाहायला भेटते. 22 धावा झाल्या धाव फलकावरती. येस मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. वाईट +1 अशा 2 धावा मात्र ऍड केल्या जातील. वाईट +1 एकच वाईट आणि 2 रन ऍड कर. तिथं बॉल नाही तिथं वर लिखी WD तिथं 2 रन हे कर +1 तर 2 रन कर. काय आताच काय आहे डॉट बॉल. 24 धावा धाव फलक लागल्या. 3 चेंडूचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये 6 धावा 1 विकेट 3 बॉल असं मात्र समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. या मॅच मध्ये अजून देखील जान बाकी आहे. चांगला पटका एक्झिक्यूट केला आहे. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स गॅदर करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह होता. परंतु वन बाउन्स सीमारेषा बाहेर. अगदी लाजवाब चौकार पाहायला भेटलाय. धावसंख्या 28 या आकड्यावरती गरज आपल्याला पाहायला भेटेल. अजून देखील धाव संख्यांचा खेळ बाकी राहिला आहे. यस अप्रतिम फटका. उंची आहे, लांबी आहे, प्रॉपर टायमिंग देखील आहे. पाठवले षटकारासाठी. 34 धावा. 1-2 गो. एका चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. याचं नाव काय याचं नाव काय बॅट्समनचं. यस अजून एक पाटो राईट पार्किंग प्लॉट मध्ये उत्तम ऑन अ फायर गेला षटकारासाठी. 6 धावसंख्ये धावफलक पुढे सरकलाय. 40 या आकड्यामध्ये 7 धावसंख्येची उर्वरित फक्त आणि फक्त गरज आहे. आई वागसाई 11 बाकारमळी या संघाला. अरे टार्गेट कितीला होतं बघ इथं. सॉरी शिवांशौर्याच्या संघाला 40. अरे भाई सांगले की 47 ला काय करायचं तू कोण तर दिलेला नाही 47 करा 47 एनो एनो करू 25 ला मी नाही तर 7 धावा तू त्यालाच का नाही पहिला बघायचं 5 धावा बोलू का बघायचं तुला बोलू का 5 बोलू का आता 7 धावा का तू कायला शिकवलं अरे ते इकडे फिल्डिंगला काय गेलं काय गेलं एकदम की 7 धावसंख्येची गरज. नाणेफेकी जिंकण्याने बॅटिंगचा निर्णय घेतलाय सडा वाघापूर या संघाने आणि आमंत्रण केले क्षेत्ररक्षणासाठी SG फायटर्स या संघासाठी. कोंडीबा कात्रट एक नामांकित व्यक्तिमत्व. काशी, अयोध्या, पंढरपूर, जेजुरी अनेक देवस्थान अशी आहेत मात्र त्यांच्यामध्ये तीर्थयात्रा. अगदी टाटा यस लवर देखील आहेत. जिकडे ते तिकडे टाटा यस लवर. जर आता जरी विचार केला तर एकदा गेटच्या बाजूला नजर मारा. कात्रट लवर्स टाटा यस ही ब्रँडेड मात्र गाडी त्यांची बाहेर उभी असेल त्यामध्ये मात्र कोणता वाद नाहीये. एक हसतमुख चेहरा आहे. याचा चेहरा जरा इकडे करायचा आहे. अरे रे 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 स्मितचं हास्य. वा भाई वा. माणसाने नेहमी हसत राहावं. यस टॉपिक आहे का पंचांकडा प्रश्न. यस ओयुटी आउट. मंगेश बॅक टू डग आउट. येस बाबू सुरे लास्ट कॉल आपल्या लक्षात ठेवा. याच्या देखील सांगितलं होतं की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुमचा खेळाडू गेला तर बॅट पाहिजे. याच्यापुढे बॅट नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. दुसरा बॅटर आहे जो मात्र बॅट घेऊन आतमध्ये जात नाहीये.
यस बॅटिंगची कमतरता असेल तर आजूबाजूला बॅटा भरपूर आहेत, याला नजर मारा. रबल बॉल प्रीमियर लीग चालू आहे. बरोबर आहे. 40 धावा. सूरजने पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट घेतलाय. 7 धावसंख्येची गरज फक्त बाकी आहे जिंकण्यासाठी. शिवांश वॉरियर संघ किती चेंडूमध्ये हे मॅच फिनिश करतोय की आई वाघसाई 11 बाकारमयी संघ विन करेल. काय असेल रणनीती या मॅचची हे पण फार महत्वाचं. व्हाईट बॉल नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते 41 या आकड्यावरती. पुन्हा धाव पाहतो डी झोन साठी पाठवलाय. एकच धावसंख्या पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने वेगावते. 47 धावसंख्येचं आव्हान असताना 5 धावा उर्वरित बाकी आहेत. यस वाह भाई वाह. शॉट ऑफ द डे. लाजवाब भिडाकेबाज अफलातून. या षटकारासाठी या फटक्यासाठी मात्र शब्द पुरे असतील असा देखणा आणि अप्रतिम फटका पाहायलाच भेटला आपल्याला. तो म्हणजे भागवत लांबर याच्या बॅट मधून. रिप्लाय मध्ये पहा ANP लाईव्ह वरती. वा भाई वाह. काय ती बॅट स्विंग, काय तो फटका, काय ती उंची, सर्व एकदम ओके मध्ये आहे. आणि शिवांश वॉरियर संघ हा विन ठरलाय. अभिनंदन. सुनील लांबोर 18 बॉल 26. उत्तम 5 बॉल 20. ला जवाब बिटकाची पाहायला भेटली. राम 4 बॉल 12. सुरेश 8 बॉल 7. समीकरण फार चांगलं होतं. 46 धावा आणि 48 धावसंख्येचा 48 धावा मात्र चेसिंग करत असताना शिवांश 11 या संघाने पाहायला भेटला, ज्यामध्ये सुनील लांबोरने 1 विकेट घेतलाय. सूरजने मात्र 1 विकेट आणि सुरेशने 1 ओव्हर 22 धावा दिल्यात आणि 1 विकेट देखील प्राप्त केलाय. यापुढील मॅच SG फायटर्स विरुद्ध जानाई देवी 11 सडा वाघापूर या दोन संघ दरम्यान आपण पाहतोय. प्रथमत्व नाणेफेक जिंकल्यानंतर वाघापूर या संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजीसाठी आमंत्रण केल्याने SG फायटर्स संघ आपण पाहतोय खेळपट्टीच्या आत मध्ये जात असताना सुरेश मामा